सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीता अर्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 122। साक्षात्काराच्या अवस्था। पिंडे मुक्ता पदे मुक्ता रूपे मुक्ता वरानने रूपातीते तुये मुक्ता ते मुक्ता नात्र संशयः। ज्याची कुंडलिनी शक्ती जागृत झाली आहे, ज्याचा हम 6 मंत्राक्षरात प्राण स्थिर झाला आहे व ज्याला आत्मज्योतीचे नीलबिंदू दर्शन झाले आहे व जो निरंजन निराकार निर्विकल्प स्थितीत आहे, तोच मुक्त ह्यात संशय नाही। कुंडल म्हणजे वेटोळे घालून असलेली 3.5 वेढे असलेली दिव्य शक्ती प्रत्येक व्यक्तीत मूलाधारात पाठीच्या कण्याच्या खाली असते। तिला 2 मुखे असून एक बाहेरच्या जगात इंद्रिय भोगात प्रवृत्त करते व दुसरे निवृत्त मार्गाने सर्व देह व्याप्त करण्यासाठी मस्तकापर्यंत पोहोचण्यासाठी ऊर्ध्वगामी होण्यास गुरुच्या सहाय्याची अपेक्षा करून असते। गुरुकृपेने साधक प्रवृत्तीचा निवृत्तीदास होतो व ज्ञानमार्गे आत्मसाक्षात्काराच्या मार्गास लागतो। पिंडातून मुक्त झाल्याची खूण म्हणजे कुंडलिनी जागृती। मी देह ही भावना मग जाते। मी तोच हम 6 हा सोहम मंत्रच श्वासोच्छवासातून ध्यानात विविक्षित अवस्थेत ऐकू येतो। म्हणून हम 6 मंत्राक्षरात प्राण स्थिर होणे म्हणजे पदमुक्ती। नीलबिंदू हेच वास्तविक गुरुचे निवासस्थान तुरीय अवस्था होय। जागृती स्वप्न सुषुप्तीनंतरची 4थी अवस्था सविकल्प समाधी, जित जग व जगदीश दोन्ही दिसतात। या तुरीय अवस्थेपर्यंत ध्यान पोहोचणे म्हणजे नामरूपाच्या जगतापासून मुक्तता होणे। अशा ध्यानाचा परिपक्व परिणाम म्हणून साधक नंतर निरंतर निराकार स्थिती प्राप्त करून घेतो, म्हणजे देह नाम यांच्या वर्चस्वातून सर्वस्वी सुटतो, उपाधिरहित होतो, त्याच्या सर्व संकल्पांचा नाश होतो, दृष्टीसमोरील सृष्टी अजिबात नाहीशी होते, सर्वत्र प्रकाशाचा अपार समुद्र पसरतो, त्यात त्याचे अस्तित्व भान लोपून बुडून जाते। उन्मणी ध्यानाच्या ह्या निर्विकल्प समाधीपर्यंत साधक जाऊन पोहोचतो। तेथे ना रूप ना नाम ना व्यक्ती ना सृष्टी, फक्त चितिशक्तीचाच विलास चाललेला असतो। असा अनुभव आलेल्यालाच निसंशय मुक्त म्हणायचे। स्वात्मा प्रकाशच सर्वांच्यात व सर्व विश्वात अंतर्बाह्य सर्वत्र व्यापून असलेल्याची प्रत्यक्ष अनुभूती म्हणजेच निर्विकल्प समाधी। तुरीय अवस्थेत स्थिर झालेला व्यवहार व दर्शन दोन्ही एकाच वेळी करीत असतो, तर उन्मणी अवस्थेची स्थिरता झाल्यावर ती सहज समाधी होऊन हवे तेव्हा व्यवहारासाठी तुरीय अवस्थेत येता येते व केव्हाही निर्विकल्प समाधीत विश्रांतीही घेता येते। समाधी म्हणजे काष्ठवत देह निरुपयोगी जीवन नव्हे, तर खरी परिपक्व पूर्ण समाधी म्हणजे पूर्ण समाधानाने सहज जीवन जगणे, प्रकाशातून सुखाने वाटचाल करणे। अंधारातले चाचपडत कष्टी जीवन पूर्णतया संपते। सूर्याप्रमाणे सर्व जगावर आत्मप्रकाश पसरवीत, चंद्राप्रमाणे सर्व जीवांना शीतलता देत, मेघाप्रमाणे सर्वांवर प्रेमाची वृष्टी करीत
आनंदाची कुबेर संपत्ती सर्वत्र लुटत असा समाधियुक्त अवघाची संसार सुखाचा करून आनंदाने तिन्ही लोक भरून टाकतो. जीवन मुक्त होऊन विदेही मुक्ती पण याची देही साधतो. सद्गुरुनाथ महाराज की जय.